आज अमावस्या असल्यामुळे का आम्हा भावंडांना सकाळ सकाळी जे काम लागलं होतं का गावात जायचं आणि गावातील सगळ्या देवांना ना नारळ फोडून यायचे. तर नमस्कार मंडळी, मी सुशांत. सगळ्यात आधी तर मंदिराच्या बाहेर नारळ फोडला, पाणी पिलो आणि त्याच्यानंतर मग दर्शनाला गेलो. आम्ही ना पहिली मारुतीच्या मंदिरामध्ये जाऊन दर्शन घेतलं बरं का. त्याच्यानंतर मग ना आम्हाला एकच काम होतं, आता मंदिरात जायचं, दर्शन घ्यायचं, नारळ फोडायचं आणि पाणी प्यायचं. आता गावामध्ये बिरोबाच्या मंदिरापाशी पण नारळ फोडून झाला होता, सदबाबाला पण झाला होता. त्याच्यानंतर मग आम्ही खालती गेलो मुक्काई मातेला, जे की एक जागृत देवस्थानी. मुक्काई मातेच्या मंदिरावरती ना बरंच काही सांगायला बरं का. त्याच्यावरती आपण ना एक सेपरेट व्हिडिओ बनवू. कसा फुटलाय. मंदिराचा परिसर एवढा शांत आहे ना का बाजूला एक धबधबा आहे, फक्त त्या धबधब्याचाच आवाज येत राहतोय आणि तिथे एकदम निवांत जागा आहे बसण्यासाठी. आम्ही ना खाली देवीला नारळ वगैरे फोडला, त्याच्यानंतर परत वरती येऊन एकदा दर्शन वगैरे घेतलं आणि त्याच्यानंतर आता आपल्याला ना घरी पण जाऊन नारळ फोडायचे होते. आता गावातून घरी आल्याच्या नंतर का परत घरी आल्याच्या नंतर घरच्या देवांना सिंदूर वगैरे लावलं, अगरबत्तीने देव पुंजले आणि मग त्याच्यानंतर घरच्या सगळ्या देवांना ना नारळ फोडले.